नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलॅस्टिक लावून पॅन्टची शिलाई कशी करायची ते. तर त्यासाठी मी ते 2 मीटरच सलवारचं कापड घेतलेलं आहे. हे सिल्क कापड आहे. तुम्ही कॉटन किंवा कुठल्याही पद्धतीचं वापरू शकता. आता मी अशी घडी घालून पाहिली होती, पण मला ह्याची रुंदी कमी वाटली आणि सलवार शिवायची आहे, तर मग प्लेट जास्त यायला हव्या म्हणून मी रुंदीच्या बाजूकडून अशी 4 पदरी घडी करून घेतली. म्हणजे ज्या बाजूने रुंदी जास्त आहे ते म्हणजे पूर्ण कापड ओपन केलं, डबल फोल्ड केलं आणि मग पुन्हा त्याचं 4 फोल्ड करून घेतलं. आता घडी तुम्ही कशी घालू शकता, तुमच्याकडे कपडा असेल तसं, फक्त रुंदी जास्त भरली पाहिजे. त्यानंतर वरती एक मार्किंग करून घेतले सरळ कपड्यासाठी, कारण इथे टोटल 40 इंच उंची आहे सलवारची आणि वरती 7.5 इंच नेफा बनवणार आहे. त्यासाठी वरती मेजरमेंट टेप 7.5 इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि मग खाली मेजरमेंट टाकायचं आहे. आता हे जे कमी जास्त कापड होतं त्यासाठी लाईन मारलेली होती, ती मी आखून घेतली आणि नंतर कट करून घेतली. आता वरती 7.5 इंच मेजरमेंट टेप सोडलेला आहे, कारण वरचा नेपा वेगळा बनणार आहे. आणि खाली इथे 40 इंच उंचीवर एक मार्किंग केलं आहे, वरती 7.5 इंच सोडून. आणि खाली 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण मी बॉटम पट्टी 2.5 इंचाची बनवणार आहे आणि अर्धा इंच सिलाईमध्ये जाईल. तर तुम्ही इथं 2 इंचही मार्जिन सोडू शकता किंवा 1 इंचसुद्धा बॉटम पट्टी बनवायची असेल. आता मी 3 इंच सोडलेला आहे, कारण मला 2 इंच तयार बॉटम पट्टी हवी आहे. बॉटम पट्टी एक्स्ट्रा सोडणार आहे. बॉटम पट्टी जर 1 इंच 2 इंच ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता उंचीला. तर मी टोटल 3 इंच सोडले, कारण 2 इंचाची बॉटम पट्टी होईल आणि अर्धा इंच फोल्डमध्ये 2.5 इंच मायनस होईल, अर्धा इंच एक्स्ट्रा. इथं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता. आता वरती आपण जेवढा घेर आहे तेवढा घ्यायचा आहे, म्हणजे रुंदीला जेवढा घेर आहे तेवढा घ्यायचा आहे. पण इथे आपल्याला क्रॉच एरिया काढायला लागेल. हा जो आहे तिथे आपण क्रॉच एरिया काढणार आहे. त्यासाठी आपल्याला हवी आहे हिपचं मेजरमेंट. तर हिप इथे टोटल 42 इंच आहे. तर क्रॉच एरिया काढताना जेवढी तुमची टोटल हिप आहे त्याचा 1/4 भाग घ्यायचा आहे. तर 42चा 1/4 भाग घ्यायचा आणि मग क्रॉच एरियाची उंची टाकायची. तर क्रॉच एरिया इथं येईल 10.5 इंच. तर तुम्हाला असं जर मेजरमेंट घेता येत नसेल तर तुम्ही अगदी मेजरमेंट टेप आहे हा डबल फोल्ड करून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा 4 फोल्ड करायचा, कारण आपण इथे क्रॉच एरिया घेताना हिपचा 1/4 भाग घेतो. तर 42 आणि 42 हे डबल फोल्ड झालं. त्यानंतर 4 फोल्ड केलं आणि मग पहा आता मेजरमेंट टेपवर जे मेजरमेंट येईल तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. तर 10.5 इंच हे येत आहे. म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी असेल त्यांना बऱ्याच वेळा कन्फ्यूज होतं किंवा कॅल्क्युलेशन करायला अवघड जात असेल, तर अशा वेळेस तुम्ही हा टेप घेऊन इथं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. आता क्रॉच एरिया आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन हे आपण कधी टाकतो, ज्यावेळेस सलवार पॅन्ट न शिवत असेल, फक्त आपण साधी पॅन्ट सिगारेट पॅन्ट शिवत असेल त्यावेळेस. पण इथे आपल्याला सलवार पॅन्ट शिवायची, फक्त इलॅस्टिक लावायची. त्यावेळेस मात्र मग क्रॉच एरिया आपल्याला पूर्ण जो घेर आहे त्याच्या कडेला एकदम घेऊन द्यायचा आहे, म्हणजे ओपन बाजूकडून क्रॉच एरिया देऊन घ्यायचा आहे. हा क्रॉच एरिया आतल्या बाजूने 2 इंचावरती डाऊन करून घ्यायचा आहे. सरळ वरती मार्किंग करायचं आहे आणि ह्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालं सिंपल. ज्यांना प्लीटेड सलवार पॅन्ट शिवायचं आहे त्यांच्यासाठी, सिगारेट पॅन्टसाठी नाही. सिगारेट पॅन्टचा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही पाहून घ्या. तर पहा आता इथे मी मार्किंग करून घेते. ही आहे कर्व पट्टी. ही सलवार कटिंग किंवा ज्यावेळेस तुम्ही सिगारेट पॅन्ट कटिंग करता त्यावेळेस खूप मदत होते हिची. इथे सेप व्यवस्थित देता येतो. आता मार्किंग करून झालेलं आहे, तर आपण कटिंग करून घेऊया. आता कटिंग करताना सलवारचं खालच्या बाजूकडून किंवा वरच्या बाजूकडून तुम्हाला हवं तिथे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आता जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरती आपण काढणार आहोत नेफा. आता इथे नेपा काढताना तुम्हाला जी हिप आहे हिपचा दुसरा भाग घ्यावा लागतो आणि मग नेपा काढायला लागतो. तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर तुम्हाला ॲडजस्ट करून नेपा काढावा लागतो. तर आता आपण सगळ्यात आधी हे कटिंग करून घेऊ आणि मग बाकीचं पुढचं पाहूयात.
तर्फा आता कटिंग करून झालं होतं. आता हा बॉटम पार्ट मी काढून ठेवते. त्यानंतर इथे नेफा कटिंग करायचा आहे. आता माझ्याकडे एवढं कापड शिल्लक होतं. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटले की कापड अंतरताना सुद्धा टेक्निक हवी. मी बंद बाजू खालच्या बाजूने ठेवली होती आणि ओपन बाजूकडून मेजरमेंट टाकलं होतं, म्हणून मला एवढं जॉईंट कापड एक्स्ट्राचं भेटलं 2 इंचामध्ये. आणि आता हे मार्किंग करून मी ह्याची नेफाची उंची काढून घेत आहे. एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आणि मग जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सलवार कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आता मी तर एकसारखं कापड कट करून घेतलेलं आहे. आता उंची किती घ्यायची ते पाहूयात. आता इथे पहा, आपण 7.5 इंचवरती नेफा तयार हवा आहे. आपला मेजरमेंटमध्ये 7.5 इंच नेफा होता, तर त्यामध्ये मला जवळजवळ 1 इंच इलास्टिकसाठी दुमडण्यात जाईल आणि अर्धा इंच दोन्ही बाजूने शिलाईमध्ये जाईल फिनिशिंगमध्ये. म्हणजे मला जवळजवळ 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यावं लागेल. तर मग मी इथे 10 इंच घेणार आहे. पण त्याआधी घेर कसा काढायचा, जसं की मी तुम्हाला म्हटलं, हिपची जी साईज आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा. 10.5 इंच चौथा होता, तर ह्याचा डबल भाग करायचा आहे, म्हणजेच 21 होईल. हिपचा दुसरा भाग केला तर 21 होईल आणि यामध्ये 6 इंच मी लुझिंग दिलेली आहे. त्यानुसार तुमचं हिप कमी जास्त असेल तर तुम्ही करू शकता. हिपचा दुसरा भाग इथे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 6 इंच प्लस करून रुंदीचं माप टाकायचं आहे. त्यानंतर आता उंची किती पाहिजे असेल तर उंची इथे 3 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 7.5 इंचाचा तयार नेफा होणार आहे. एवढं मेजरमेंट घेऊन कॅल्क्युलेशन करून पूर्ण मेजरमेंट टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी तुमच्याशी सलवारचं कटिंग कसं करायचं, इलॅस्टिकचं, त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला जर इलॅस्टिक लावून सलवार शिलाई कशी करायची पाहायचं असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. तर शिलाईचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.